हा आदरणीय संजय दादा माळी केबाळे यांना आपण विनंती करूयात की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. चला इथे सामन्याला सुरुवात होईल. टॉचपिन झालाय. वाजापूर थेडी त्यानं क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि इथून मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय दैसर बी संघाच्या फलंदाजांना. आणि मी विनंती करतो दैसर बी संघाचा 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा. चला इथून स्पर्धेला सुरुवात होईल. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्या भेटीचा आलाय. पुन्हा एकदा मी विनंती करतो दैसर बी संघ आपण फलंदाजी सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. अन्यथा आपण उशीर खूप घेत आहे. आपल्याला खऱ्या अर्थानं 2 धावांना पॅनलाइज केलं गेलंय. बराच उशीर आपल्याला यायला इथे झालाय आणि खऱ्या अर्थानं पाहिला तर वाजापूर थेडी संघ हा वेळेनुसार उपस्थित झालाय. त्यामुळे आपल्याला 2 धावांना इथे मात्र पॅनलाइज केलं गेलंय. ज्या धावा आपण टोटल कराल त्यामध्ये 2 धावा शेवटच्या क्षणी मुवमेंट मध्ये आपण मायनस केल्या जातील. चला सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. सुनील आला बाळराव भा इथून 2 धावांना पॅनलाइज केले गेले दैसर बी संघाला. ज्यामध्ये आपण 4 षटकामध्ये जेवढ्या टोटल कराल त्यामधून 2 धावा मायनस केल्या जातील. चला मी पंचांना देखील विनंती करतो की आपण स्पीडअप घ्या. पहिल्या फेरीतील दुसरा सामना वाजापूर थेडे आणि दैसर बी या 2 संघादरम्यान पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती पिबोचा पहिल्या स्ट्राईक फेकण्यासाठी निलेश बांगारे. पहिला बॉल यावेळेचा कट करत असताना तिथे पहा फलंदाजानं सरळ इष्टांवरती बॅट आदळली आणि इथे मात्र बॉल हा देखील अवांतर असणार आहे. परंतु फलंदाज इथून बाद होणार आहे. पहिला गडी इथे गारद होईल दैसर बी टीमचा. बालराम बॅक टू डगआउट.
तो देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गणेश उघडा यावेळेचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती निलेश. यावेळेचा आणखीन एक चॉप करत असताना कट केलाय. विकेट किपर बीट झाला. त्यानंतर आपण पाहिला बॅकअप चांगला राहिलाय. इथे एक सिंगल कंप्लीट झाली आणि लेग पिचच्या स्वरूपामध्ये एक सिंगल कंप्लीट झाली आणि ती सिंगल इथे आपण पाहिली तर बॅटकडे का ओके बॅटकडे इथे असणारे 2 धावा इथे स्कोरवरती लागल्यात. चांगली गोलंदाजी होती निलेशच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर 2 धावा स्कोरवरती लागल्यात एका गडीच्या मोबदल्यात. यावेळचा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. तिथे पहा सुरेख झेल टिपलाय. इथे आपण पाहिलं तर आणखीन एक फलंदाज बाद होईल दैसर बी संघाचा. पहिल्याच बॉलवर सुनील परतावं लागेल. बॅक टू डगआउट. आणि तिथे सुरेख रीतीने झेल टिपला एक्स्ट्रा कव्हरला. आणखीन एक आपण पाहिला नवीन फलंदाज अनिल पारदी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून मात्र 2 गडी बाद झाले दैसर बी संघाचे. यावेळेचा खुलवड व्याज आणखीन एक खोदून काढलाय. क्षेत्रक्षेत्र तिथे असणारे आणखीन एक धक्का मिळेल दैसर बी टीमला. बॅक टू बॅक इथे तिसरा गडी गारत होत असताना इथे आपण पाहिलं गेल्या भागाने परतावा लागलाय अनिल या फलंदाजाला आणि इथून मात्र चांगली गोलंदाजी होती निलेशची आणि इथे आपण पाहिलं तर 3 गडी बाद झाले 2 या धावसंख्येवर. दैसर बी संघ थोडस संकटात सापडलाय. पाहिलं तर फलक वेगाने वाढतीय 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. इथून अजूनही आपण पाहिलं तर या ओव्हर मधील 2 चेंडू शिल्लक असतील आणि चांगली गोलंदाजी होती परंतु त्यावरती आक्रमकता चढवायला सुरुवात झाली. आले आले इथे चौकार डोगलाय संघाच्या बॅटबद्द. यावरती आणखीन एक चॉप केलाय एक्स्ट्रा कव्हर आणि गल्ली पॉइंट मधून बॉलच्या आउटफील्ड बोर्ड फास्ट पाहायला मिळते. आणखीन एक बॉल जाईल बॅक टू बॅक. हा दुसरा चौकार सागरच्या बॅटमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. आक्रमकतेला सुरुवात झाली सागरच्या बॅटमध्ये. बॅक टू बॅक 2 चौकार. इथे देखील स्टेट डाऊन दी ग्राउंड तिथे क्षेत्ररक्षक असणारे परंतु त्याला देखील चकवा देत असताना हा येतोय चौकार हॅट्रिक खऱ्या अर्थानं सागरच्या बॅटमध्ये. संपलाय आणि टोटल स्कोर आपण पाहिले तर 14 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. पहिले कुठेतरी संकटात होता परंतु त्यानंतर ज्या पद्धतीने सागर मैदानाच्या आतमध्ये आला तिथून मात्र मोठ्या फटक्याचा आक्रमकता पाहायला मिळाले. बॅक टू बॅक चौकार हॅट्रिक त्याच्या बॅटमध्ये पाहिले आणि टोटल स्कोर 14 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पहा इथे एक आपण
तिथे ऑफसाईडला खड्डा आहे, त्यामध्ये पहा, मी विनंती करतो आपण ऐकून घ्या. ज्या खड्ड्यामध्ये बॉल गेला तर 2 धावा असतील, परंतु त्या खड्ड्यामधून जर सीमारेषा पार झाला तर चौकार असणारे. ही दोन्ही संघनायकांनी नोंद घ्यावी, आलेल्या सर्व संघांनी ही नोंद घ्यावी. त्या खड्ड्यामध्ये जर बॉल राहिला तर 2 धावा दिल्या जातील, परंतु त्या खड्ड्यामध्ये जर वन बाउंड चौकार बॉल गेला तर चौकार दिला जाईल आणि डायरेक्ट गेला तर षटकार दिला जाईल. यावेळेस पहिलं षटक संपले, 14 धावा दफटला लागल्यात. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती प्रदीप दाखल झालाय. प्रदीपचा हा पहिलाच बॉल कमी गतीने फेकण्याचा प्रयत्न, इथे बॅटची कडा आणि पंचांचा बोर्ड आकाशामध्ये. आणखीन एक धक्का मिळेल दैसर बी टीमला गणेशच्या माध्यमातून. ठीक आहे, इथून आपण पाहिले तर 4 गडी बाद झालेत दैसर बी टीमचे. आणि 6व्या क्रमांकावर आणखीन एक फलंदाज विलास उघडा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आणि त्याच्यावरती आता जबाबदारी सोपवली. आणखीन एका खोलात टाकण्याचा प्रयत्न आहे, क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र फेकून दिलाय. पुन्हा एकदा डॉट बॉलची संख्या पाहायला मिळते. गोलंदाजाचं कौतुक करावं, पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर डॉट बॉल फेकलाय. इथून कमबॅक षटक फडदू दैसर बी संघाला जरी का धावाचा डोंगर रचायचा असेल तर खऱ्या अर्थाने सागरकडे स्ट्राईक ठेवणं हे खूप गरजेचं असेल. त्याच्या बॅटमध्ये चौकार हॅट्रिक पाहिला, इथे देखील कट केलाय, तिथे क्षेत्ररक्षक असणारे परंतु त्याच्या अवकाशाच्या वरनं. आणि तिथे आपण पाहिलं तर 2 धावा देखील त्या कंप्लीट केल्यात. चांगली झेलली होती झेलची, परंतु तिथे गमावली. आणखीन एक फलंदाज जरूर बाद झाला असता, परंतु तिथे 2 धावा मिळाल्यात आणि 2 धावांच्या मदतीने दफटल्यावर धावा लागल्यात. 16 4 गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय, चांगली गोलंदाजी प्रदीपच्या माध्यमातून होती. यावेळी आणखीन एक खुला टाकला होता, त्यावरती कुदून काढला स्टेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक तिथे असणार आहे आणि त्याच्याकडे थोडंसं फंबल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय, त्याचा फायदा दैसर बी संघाला. 2 धावेना आणखी 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. इथून एकानं दुहेरीला प्राधान्य देत असताना फलक जमा करते दैसर बी संघाचे फलंदाज. या 2 धावांच्या मदतीने 18 धावा स्कोरवरती लागल्यात. अजून आपण विचार केला तर या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. आणि स्ट्रायकर फलंदाज आपण पाहिलं तर डावखुऱ्या हाताचा विलास उघडा, त्याच्या बॅटमध्ये चांगली बॅटिंग होती. यावरती आक्रमकता, परंतु फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक, तिथे क्षेत्ररक्षण धावतोय आणि इथे तू परंतु पहा शेवटच्या क्षणी इथे मात्र झेल टिपलाय. आणखीन एक धक्का मिळेल दैसर बी टीमला विलासच्या माध्यमातून. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, ज्याचं नाव आहे महेंद्र. आणि इथून मात्र 7व्या क्रमांकावर तो फलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय महेंद्र भगत. शेवटचा बॉल या षटकातील. प्रदीपने देखील चांगली कामगिरी केली, 2 विकेट त्यांना मिळवल्यात आणि 4 धावा अद्यापर्यंत खर्च केल्यात. शेवटचा बॉल या षटकातील आणि चांगली गोलंदाजी होती या षटकामध्ये देखील. यावेळेचा बॉल आणखीन एक हाफ ट्रॅकर हुक केलाय, तिथे मात्र फाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाला मिस करत असताना बॉल चाललाय सीमा पार. समालोचन कक्षाला सलामी देत असताना हा येतोय चौकार. शेवटच्या बॉलवर देखील चौकार पाहायला मिळाला. महेंद्रच्या बॅटमध्ये आल्या त्याने देखील चौकार ठोकलाय आणि इथून खऱ्या अर्थानं ज्या फटक्याची गरज देखील होती दैसर बी टीमला. 22 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात.
यावेळेस आपण पहिला तिसरा षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती राजेश खैरला पाहतोय. त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. अजूनही 12 बॉलचा खेळ अवघ्या बाकी असणारे दहिसर बी संघासाठी. पहिली मॅच आपण पाहिली लो स्कोरिंगची, ज्यामध्ये वाघेरा बी संघ विजय झाला आणि तिथून मात्र दुसरा सामना आपल्या भेटीस झालाय. षटकाचा खेळ संपला. 22 धावा दफटल्यावर लागल्यात. यावेळेस आणखीन एक हाफ ट्रॅकर हुक करत असताना फटका चांगलाय फाईन लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षण येतोय, उचलणार फेकणार, एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणि इथे पाहिलं तर स्वतःच्या शरीराला ढकलून देण्याचं काम पाहायला मिळतंय फलंदाजाच्या माध्यमातून. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. इथून पाहिलं तर स्वतःच्या शरीराला ढकलून दिलंय फलंदाजांना, ड्राईव्ह लगावले आणि ते आपले विकेट वाचवल्या. 2 धावा आणखीन मिळतील दहिसर बी टीमला. फार थोडीशी दुखापत झाली असेल, त्यामुळे पाण्याची पूर्तता करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. मी विनंती करतो. 24 धावा स्कोरवरती लागल्यात. 5 गडी इथून बाद झाले. त्यानंतर जबाबदारी असणारे या 2 फलंदाजांवरती महेंद्र आणि सागर. इथून मात्र चांगले बॅटिंग करते दोन्ही फलंदाज. इथून मात्र पुन्हा एकदा गेम ऑन होईल. पण 24 धावा दफटल्यावर लागल्यात. मात्र आपण पाहिलं सागर हा वैयक्तिक 4 बॉल 14 वर खेळतोय. चांगलं बॅटिंग, चौकार रायटिंग त्याच्या बॅटमध्ये मागच्या षटकामध्ये पाहिले आणि तिथून मात्र त्याच्याकडे स्ट्राईक ठेवली. यावेळेस आणखीन एक कट करायचा होता, त्यावरती मात्र हलक्यात विकेट किपरना तिथे मात्र बॉल अडवला गेला. एक सिंगल इथे रोखता आली नाही. इथून एकानं 2 धाब्याने देखील फलक जोडावं लागेल दहिसर बी टीमला. खऱ्या अर्थानं वजापूर 3D संघ आपण म्हटलं तर हा देखील यंदाच्या वर्षी इन्फॉर्म मध्ये असलेला संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय आणि तिथून मध्ये चांगली गोलंदाजी होती त्यांच्या माध्यमातून. पहिले विकेट जरूर गमावले दहिसर बी संघांना, परंतु त्यानंतर दबाव आणि प्रेशर पाहायला मिळतोय. इथे देखील आपण पाहिला विकेट किपर बेट, त्यानंतर स्लिप कव्हर ड्राईव्हला चांगले क्षेत्ररक्षण. इथे आणखीन एक फलंदाज बाद होण्याची संधी आणि इथे फलंदाज आपण होईल बाद महेंद्र भवर. इथून मात्र परतावं लागेल. इथे आपण पाहिलं तर 6 गडी बाद झाले. त्यांना 7वा आणि 8वा 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असणार आहेत. इथून मात्र अजूनही सागर मैदानाच्या आतमध्ये असणार आहे, ज्याच्यावरती सर्व जबाबदारी टीमची. बॅटची खडा आणि इथे पहा पंचांचा बोर्ड आकाशामध्ये. ज्या फलंदाजावरती खऱ्या आशा दाखवली होती त्याला देखील इथे तंबूच्या अस्त्राला परतावं लागेल. सागर बॅक टू डगआउट. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जर पहिला बॉल डॉट खेळलाय तिथून माझा सागर बाद झाला. तिथून माझा दबाव आणि प्रेशर पाहायला मिळतो. यावेळेच्या डिरेक्ट फटका फसलाय. विकेट किपर बॉल खाली येतोय, परंतु तिथे पहा 4 खेळाडू एका बॉल वरती आले होते. तिथून खराबीचं क्षेत्ररक्षण आणि फेकी देखील खराबीचे पाहायला मिळाले.
ते म्हटलं जातं अख्खा गाव मामाचा पण कोण नाही कामाचा, हेच पाहायला मिळालं. इथून एक सिंगल कंप्लीट झाली, फलंदाजाला जीवदान मिळालंय. दोन धावा इथे कंप्लीट झाल्यात आणि 2 धावांच्या मदतीने 27 धावा स्कोर वरती लागल्यात. 5 चुकी आणि चुकी पाहायला मिळाली वाजापूर तिरडी संघाकडनं. इथून मात्र शेवटच्या षटकानं, शेवटच्या षटकातील पहिल्या बॉलवर आणखीन एक बॅटची काढा, विकेट किपर नाही ते चुकी करणार नाहीये. आणखीन एक फलंदाज बाद होईल. दहिसर बी टीमचा चंद्रकांत बॅक टू डगआउट. ठीक आहे, फलंदाजी होत्या 8 गडी इथून मात्र बाद झालेत आणि 9वा आणि 10वा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. इथे एक्स्ट्रा कव्हरला तिथे मात्र मिसफेर पाहायला मिळते. एक सिंगल कंप्लीट झाली आणि 2 धावा देखील इथे सहज इथे पूर्ण केल्यात. एक एक धाव इथून मोजावी लागेल वाजापूर 3D टीमला. एक एक धावीची किंमत शेवटच्या क्षणी आपल्याला समजून येईल आणि ती चुकी पाहायला मिळते. 2 धावांच्या मदतीने आणखीन एक धावफलकीत वाढ होईल. 29 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. इथून मात्र चांगली गोलंदाजी होत्या, मात्र क्षेत्ररक्षण साथ देत नाहीये गोलंदाजाला. यावेळेचा आणखीन एक वेगवान फेकलाय. तिथे आपण पाहिला बॉल पडल्यानंतर थोडासा खोलवर टप्प्याचा राहिलाय आणि डॉट बॉलची संख्या पाहायला मिळते. डॉट बॉलच्या संख्येनं आपण पाहिलं तर या षटकातील अजूनही 3 बॉल शिल्लक असतील आणि या इनिंग मधले देखील गोलंदाजी ट्रॅकवर मात्र चांगली गोलंदाजी होती धनाजीच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी 14 धावा खर्च केल्या, त्यानंतर कमबॅक षटक पाहायला मिळतील. इथे आणखीन एक वेगवान चेंडू फेकलाय, फलंदाज बीट झालाय. बॅटचा बॉलचा संपर्क नव्हता. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी होती धनाजीच्या माध्यमातून वाजापूर 3D संघ. अद्याप आपण पाहिलं 29 धावा दफटलावर लागल्यात 8 गड्यांच्या मोबदल्यात आणि तिथून मात्र प्रेशर आणि दबाव पाहायला मिळतोय. त्यावेळेस आणखीन एक ऑपेशची सोडून जाणारा पंच आमच्याकडे बोलतील की हा अवांतर चेंडू. इथे मात्र बऱ्याच उशिरानंतर एक्स्ट्रा धाव खर्च केली धनाजी या गोलंदाजांना. इथे मात्र 30 धावा कंप्लीट झाल्यात दहिसर बी टीमच्या. परंतु इथून अजूनही बॅटचा फटके आपण पाहिले तर आक्रमकता करावी लागेल, जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. 2 बॉल अजूनही शिल्लक असतील. इथे देखील आपण पाहिलं खोलवर टप्प्याचा बॉल, पंच आणखीन आमच्याकडे वळतील. आणखीन एक खराब चेंडू फेकलाय. इथे मात्र गोलंदाज थोडासा दिशा भटकत असताना वारंवार चुकीची गोलंदाजी करतोय. पंचाचा इशारा आलाय वाईट रिव्ह्यू. यस, नक्कीच कुठल्या टीमवर अन्याय होणार नाहीये. चेकिंग झाल्यानंतर लगेचच आपल्यापर्यंत आपण कळू. फेअर डिलिव्हरी असणारे पहा. इथून पंचांकडनं थोडीशी चुकी पाहायला मिळाली. इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. हत्या मात्र इनिंग मधला शेवटचा बॉल शिल्लक असणारे चांगले गोलंदाजी धनाजीच्या माध्यमातून.
उद्या आपण पाहिलं तर या गोलंदाजांना आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात आणि तिथून मात्र एक विकेट त्यांना मिळवल्या. चांगली गोलंदाजी झाली. शेवटचा बॉल अजूनही स्ट्राईक ऑन फलंदाज आपण पाहिला तर अक्षय पारधी. अक्षयसाठी हा बॉल खोलवर टप्प्याचा आउट साईडला फटका आपण पाहतो. क्षेत्रशी तिथे असणार आहे आणि त्याच्याकडनं चुकी देखील होणार नाही. एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरा प्रयत्न इथे मात्र विकेट किपरनं थोडीशी चुकी केली. 2 धावा कंप्लीट आणि तिथून पहा खराब पाहायला मिळत आहे. 3 धावा इथे मिळाल्यात आणि चौथीला इथे एकाला बाद व्हावं लागेल. 3 धावाच्या मदतीने 33 धावा स्कोर वरती लागल्यात आणि 34 धावांचा लक्ष ठेवलंय ते म्हणजे वाजापूर 3D टीमला. मायनस केल्या जातील. 31 धावा स्कोर वरती लागतील आणि तिथून 32 धावांचा पाठला करावा लागेल वाजापूर 3D टीमला. चला इथून मात्र पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. फार उशीर लावू नका मी विनंती करतो दोन्ही टीमला. क्षेत्रक्षण सजवलाय खऱ्या अर्थानं दैसर बी संघानं आणि वाजापूर 3D संघ आपण सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. इथून मात्र 33 धावा जरूर जमा झाल्या होत्या परंतु त्यानंतर 2 धावांना पॅनलाइज केलं गेलं होतं. 2 धावा इथून मायनस केल्या जातील आणि टोटल स्कोर 31 धावांचा राहील आणि 32 धावांचा पाठलाग करावा लागेल वाजापूर 3D टीमला. 24 बॉल आणि 32 धावांचा पाठला तशा रीतीनं सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. संजय आणि अमित सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती वाजापूर 3D संघाकडनं. पाच 33 झाल्या होत्या त्याबद्दल 2 धावा मायनस केल्या. 31 आणि 32 धावांचा टार्गेट. 33 झाल्या होत्या त्याबद्दल 2 मायनस केल्या. ज्या धावांचे पॅनलाइज केलं गेलं होतं दैसर बी टीमला. इथून मात्र 32 धावांचा पाठलाग करावा लागेल वाजापूर 3D टीमला. सलामीर जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. संजय आणि अमित गोलंदाजी ट्रॅक वरती पहिले षटक फेकण्यासाठी सुनील पारधी गोलंदाजी मार्गवरती आलाय. सुनीलचा हा पहिला बॉल वेगवान फेकलाय. अतिशय वेगानं वेग पाहायला मिळालाय. वेगावर स्वार डॉट बॉलची संख्या इथे पाहायला मिळते. इथून मध्ये डॉट बॉलची संख्या पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आणखीन एक कट करण्याचा प्रयत्न थर्डमॅनच्या डोक्यावरनं बॉलच्या आउटफील्ड थोडीशी पाच पाहायला मिळते. बॉल जाईल सीमा पार. हा येतोय या इनिंग मधला पहिला चौकार.
चला या चौकारच्या सहीनं 4 धावांनी खातं ओपन. यावरती आक्रमकता पाहायला मिळालाय. बॉल चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरनं अमितच्या बॅट मधनं लॉंग एज षटकार येतोय. पहिल्या षटकाराच्या संख्येनं 10 धावा स्कोरवरती लागल्यात. आणि इथून मात्र अमित देखील शांत राहणार नाहीये. आक्रमकतेला त्याने देखील सुरुवात केली. यावेळेस बॉल आणखीन एक कट केला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं. बॉल चाललाय सीमा पार. हा देखील येतोय बॅक टू बॅक अमितच्या बॅट मध्ये चौकार. या 4 धावांच्या मदतीने 14 धावा. चला इथून मात्र आक्रमकतेला सुरुवात झाली. पहिला बॉल डॉट. त्यानंतर आपण पाहिलं चौकार षटकारानं चौकार आलाय. यावेळेस आणखीन एक सरकून काढण्याचा प्रयत्न. फाईन लेग रिझर मध्ये बॉल जाईल आणखीन एक सीमा पार अमितच्या बॅट बंद. हा देखील येते चौकार. फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये तुटून पडलाय गोलंदाजावरती अमित. आणि इथे डॉट बॉलची सांगता शेवटच्या बॉलवर. षटक इथे पहिलं संपलंय. आणि पहिल्या षटकाच्या सबब नंतर आपण पाहिलं तर 18 धावा स्कोरवरती लागल्यात. आणि इथून 18 बॉलांना 14 धाव्यांची गरज असणार आहे वाजापूर तिरडी टीमला. गोलंदाजी ट्रॅकवरती दुसऱ्या ट्रॅक सागर आलाय. आणि सागर वरती देखील आक्रमकता पाहायला मिळाल्या. आणखीन एक बॉल चाललाय गल्ली पॉइंट आणि दरम्यानच्या मधून सीमा पार. हा देखील येतोय संजयच्या बॅट मध्ये चौकार. खऱ्या अर्थानं फलंदाजांना सुरुवात केली. असंच वाटतं की घरूनच कुठेतरी सेट होऊन आल्यात त्या पद्धतीचे फटकेबाजी. जणू काही मैदानाच्या आतमध्ये प्रॅक्टिस सुरू आहे. या 4 धावांच्या मदतीने आणखीन आपण पाहिलं 22 धावांवर जाऊन पोहोचलाय वाजापूर तिरडी. यावेळेचा बॉल आणखीन एक खोला टाकण्याचा प्रयत्न त्यावरती खोदून काढलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक असणार आहे. आणि तिथून मात्र एक सिंगल कंप्लीट झाली. सिंगलच्या संख्येनं 23 धावा स्कोरवरती लागल्यात. 16 बॉल आणि अवघ्या 9 धाव्यांची गरज असणार आहे. 32 धावांचा पाठला करत असताना इथून मध्ये चांगली फटकेबाजी अमिताना संजयच्या बॅटमध्ये पाहायला मिळते. सागरचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय आणि सरळ लँड होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक येतोय अमितच्या बॅटमध्ये सिक्सर षटकार. इथून मात्र अवघ्या 4 धाव्यांची गरज. यावेळीचा बॉल यॉर्कर पद्धतीचा क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र डॉट बॉलची संख्या पाहायला मिळते. इथून 4 धावांची गरज असणार आहे वाजापूर तिरडी टीमला. इथे पहा नो लुक आणि बॉल चाललाय सरळ सीमा पार. हा देखील येतोय अमितच्या बॅट मध्ये विनिंग षटकार. इथे मात्र सामना षटकारांना फिनिश केलाय वाजापूर तिरडी टीमनं.
पहा या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच ज्याला किताब जाते अमित, ज्यांना बॅटिंग करत असताना 9 बॉल 30 धावा कुठल्यात आणि इथे सामना एकतर्फा जिंकवलाय, तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर या भागेरा बी संघानं वाजापूर थेडे लगेचच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना इथे खेळला जाईल. मी विनंती करतो भागीरा बी संघाचे सर्व प्लेयर्स आपण यायचं आहे.